Hello, hello. This is the my artifact episode number uh, 204 2040. आजची तारीख आहे 23 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:45. वेल, टाइम असा रॅपिडली निघून जातो ना की खूपच जास्त. माहीतच पडत नाही की दिवस केव्हा आला केव्हा गेला. येस, इट वॉज लाईक दॅट की गेले 6 महिने कसे गेले मला कळलेच नाही. या. आणि जेव्हापासून म्हणजे मार्च मध्ये मी आलोय, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, सो इट जस्ट लाईक 6 मंथ. सो 6 महिने झाले. या. आणि वेल, मला असं वाटतं की जस्ट लाईक म्हणजे आपण एव्हरीडे काही ना काहीतरी इम्प्रूव्ह करतो. या. बट याचा आपण कॅटलॉग कुठे देत नाही. या. जस्ट लाईक आय नो की या वर्षी आपण जे एक्सपेक्ट केलं होतं की म्हणजे या वर्षी आपण असं असं होईन, एकदम समथिंग रिअली डिफरंट. या. म्हणजे असं काहीतरी झालं जे कधी त्याचा विचारच नाही केला होता. या. आणि स्टील जे काही झालं, जे काही आहे, जे काही म्हणजे जस्ट लाईक जे काही झालं, आपण त्याचा एक आराखडा म्हणून आपण एक समथिंग या आर्टिफॅक्ट एपिसोड सांगण्याचा प्रयत्न करू. कारण हे इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे कारण आपल्याला आपली स्वतःची प्रोग्रेस माहीत पडते. कारण कसं आहे की दिवस नेहमी सारखाच असतो, फरक काहीच नाही. या म्हणजे सूर्य सकाळी उठतो, संध्याकाळी मावळतो, मी सकाळी उठतो, फ्रेश होतो, दात घासले, काम केलं, थोडीशी एडिटिंग वगैरे केली, संध्याकाळी थोडस इथे रस्त्यावर येऊन किंवा मित्रासोबत थोडस बाहेर गेलो, संध्याकाळी जेवण केलं, इथे आर्टिफॅक्ट एपिसोड केला, आणि देन नथिंग. येस, म्हणजे असं काही नवीन आहेच नाही. सो इट वॉज लाईक दॅट की हे बहुत बेकार आहे ना. या. सो हे याच्यासाठी इम्पॉर्टंट याच्यासाठी पण आहे की आपल्याला समोर काय करायचं आहे आणि आपल्यामध्ये काय कॉन्फिडन्स आहे आणि काय करू शकतो वगैरे वगैरे. राईट. सो इट वॉज लाईक या 6 महिन्यामध्ये, आता मी हे नाही सांगत की बिफोर कोरोना मी असा होतो तसा होतो वगैरे, बट या 6 महिन्यामध्ये माझ्यासोबत जे काही झालं त्याच्यामध्ये मी स्वतःला इम्प्रुव्हमेंट कसं काय केलं. होय. सो जस्ट लाईक आपण सुरुवात करू. आपण मार्च महिन्यापासून. मी 23 मार्चला इथे आलो होतो वर्धेला. ओके. सो मार्च महिन्यापासून सुरुवात करू. तर मी जेव्हा आलो तेव्हा मला कसं 5 दिवस सुट्ट्या लागल्या होत्या. ओके. सो मलासाठी 5 दिवस सुट्ट्या आहे म्हणजे इट वॉज लाईक दॅट की म्हणजे एकदम पार्टीच आहे वा. या म्हणजे युजली कधी ऑफिसमध्ये एवढ्या दिवसात सुट्ट्या कधी देत नाही. 5 दिवसात सुट्ट्या भेटल्या होत्या म्हणजे 23 ते डायरेक्ट 27 पर्यंत माझी ड्युटी ऑफ होती. ओके. बिकॉज ऑफ दिस कोरोना. तर मी एकदम खूप खुश होतो. ओके. आणि मी वर्धेला आलो. मला आता आठवतो तो दिवस. त्या दिवशी मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा श्रुतिका पण होती सोबत, श्रुती डोबळे. या. ती तिचा पेपर होता वाटते, ती तिच्या भावासोबत वगैरे आली होती समथिंग. मला तो दिवस आताही आठवतो. ओके. आल्यानंतर आय वॉज रिअली फ्रेश, रिअली फ्री. ओके. आल्यानंतर मी मस्त कपडे वगैरे धुतले. ओके. आलो, मस्त आरामात बसलो. ओके. दुसऱ्या दिवशी कपडे वगैरे धुतले मस्त. आणि सगळ्यांना सांगितलं की असं आहे, सुट्टी आहे वगैरे 4 दिवस, तर आपण करू बा काही ना काहीतरी प्लॅन वगैरे समथिंग लाईक दॅट. तर असं खूप जोश मध्ये मग काय झालं की त्याच्यानंतर नाही का पुन्हा सुट्ट्या एक्सटेंड केल्या म्हणजे 3 दिवस एक्सटेंड केल्या. ओके. आणि एक्सटेंड केला, दॅट इज ओके. आणि त्याच्यानंतर कसं आहे की ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी जनता कर्फ्यू म्हणून सुरू केला होता. जनता कर्फ्यू तो झाला होता करीब आय डोंट नो, मे बी मार्च मध्येच समथिंग झाला होता जनता कर्फ्यू. ओके. म्हणजे तेव्हा असं वाटलं की हा आता टॉपिक सिरियस आहे. ओके. कारण लॉकडाऊन वगैरे सुरू झालं. ओके.
जनता कर्फ्यू झाला आणि मग त्याचा रिस्पॉन्स चांगला भेटला. या पूर्ण पूर्ण देशामध्ये पूर्ण लॉकडाऊनची परिस्थिती. ओके. आणि त्याच्या हप्त्याभरानंतर लॉकडाऊन लागला, 21 दिवसाचं लॉकडाऊन, कम्प्लीट लॉकडाऊन. ओके. तर जेव्हा लॉकडाऊन लागलं तर ऑब्विसली सगळे ऑफिसेस वगैरे बंद, सगळं बंद. ऑब्विसली आमचं ऑफिस बंदच होतं. सो माझ्यासाठी असं होतं की स्टार्टिंगला मी जेव्हा मला विचार केला ना, मी असा विचार केला की चलो आता सुट्टी आहे ना, तर आपण एक प्रकारे सुट्टीप्रमाणे एन्जॉय करू बा, म्हणजे यस. बट जसं 21 दिवसाचं टार्गेट जेव्हा ठरवलं गेलं ना, तेव्हा मला असं वाटलं की साला 21 दिवस पुन्हा बंद राहील का ऑफिस. या ऍक्च्युली मी भिहायला लागलो. या आणि मग कसं आहे की मग मी विचार केला की राव, आता आपल्यापाशी जेवढे काही हे दिवस आहे, 21 दिवस, याला आपण काही ना काहीतरी नवीन शिकण्यामध्ये हे इन्व्हेस्ट करू बा. या तसं मी जस्ट विचारच केला, बट त्याच्यावर काही इम्प्लिमेंट केलं नाही मी. या वाय? बिकॉज ऑफ दॅट की या 21 दिवसामध्ये नाही का अशा खूप काही अशा हे आल्या की पिक्चर पाहाव, नेटफ्लिक्स वगैरे पाहाव वगैरे. मी नाही का म्हणजे एप्रिल महिन्यामध्येच मी शायद नेटफ्लिक्सचा प्लॅन सुरुवात केली. याच्या अगोदर माझ्यापाशी नेटफ्लिक्स होतच नाही, बट मी या एप्रिल महिन्यापासून सुरुवात केलं. आणि जेव्हा मला नेटफ्लिक्स सुरू झालं तर माझं ते एक प्रकारे खूपच जास्त हे झालं, एकदम अग्रेसिव्ह झालं. मी नेटफ्लिक्स खूप पाहायचो. ओके. मग काय झालं की 21 दिवसाचा असा लॉकडाऊन सुरू होता. स्वतःमध्ये मी काहीच इम्प्रुव्हमेंट करत नाही गेलो. ऑफिसमधून अजूनपर्यंत काही नोटिफिकेशन काही चालू नव्हतं, केव्हा सुरू होणार आहे काय वगैरे वगैरे. आणि आपलं बस टाइमपास करणं, मित्रांसोबत हे करणं, आणि यस, इट्स नॉट इवन मी जस्ट लाईक प्रीमियर पण काही असं ओपन करून पाहायचं नाही का, असं करायचं वगैरे काहीच नाही. जस्ट लाईक आपण हेच पाहायचं. ओके. नेटफ्लिक्स. तर माझा पूर्ण एप्रिल आणि मेचा पण महिना म्हणून घे. ओके. मेच्या महिन्यामध्ये पण अर्धा महिना शायद असाच गेला. मग त्याच्यानंतर काय झालं की ऑफिसवाल्यांनी सुरुवात केलं की आता केव्हा सुरू होईल ऑफिस, आय डोंट नो, बट जेव्हा पण जोपर्यंत सुरू होईल तोपर्यंत आपण यांच्याकडून हे करून घेऊ बा, म्हणजे ऍटलिस्ट त्यांची प्रॅक्टिस, म्हणजे जे घरात आहे त्यापेक्षा त्यांनी मीटिंग जॉईन करा आणि मीटिंग मध्ये काही ना काहीतरी बोला. ते या हिशोबाने काही टीम डिसाईड केले आणि मी अविनाश सरांच्या टीम मध्ये आलो. ओके. तर युजली आमची मीटिंग चालायची रोज दुपारी 12:30 वाजता. ओके. आणि त्याच्यामध्ये आम्ही युजली बीम, त्याच्यानंतर ट्रस्ट, अजून आयलँड फ्लोर वगैरे, आर्किटेक्चरच्या खूप साऱ्या गोष्टी अशा थेरॉटिकली जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ओके. त्या मीटिंग मध्ये. तर अशी आमची मीटिंग कंटिन्यू 1 महिना चालली. ओके. एप्रिल, मे, जून पर्यंत वगैरे चालली. आम्हाला पेमेंट भेटत गेला. हे असं नाही, पेमेंट भेटला आम्हाला. मार्चचा भेटला, एप्रिलचा भेटला, मेचा पण भेटला. ओके. आणि त्याच्यानंतर काय की जून म्हणजे आमची मीटिंग सुरू होती. जून पर्यंत नाही का एक मेसेज आला की सगळे कॉन्ट्रॅक्ट आहे ना, कॉन्ट्रॅक्ट वाले जे लोक आहेत त्यांनी मीटिंगला यावं. तर माझी फाटली. मला असं वाटलं की साला कॉन्ट्रॅक्टवरच्या लोकांना काढते का नाही बा, कारण अशी खूप सारी न्यूज निघाली की म्हणजे कसं की रोजगार नाही, काम नाही, तर लोकांना काढून राहिले बा वगैरे. मला थोडीशी भीती वाटली. येस. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. त्या मीटिंग मध्ये एकदम क्लिअरली सांगण्यात आलं की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या लोकांना काढण्यात आलं. असं क्लिअरली तर नाही म्हणलं, बट त्यांची इंटेन्शन असंच होते की जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा आम्ही तुम्हाला करू बा कॉल वगैरे, बट टिल देन यू आर नॉट. तर त्यामुळे पूर्ण एकदम माझं माइंडच एकदम ऑफ झालं. हे गोष्ट होती, जून महिन्यातली गोष्ट होती. ओके. तारीख मला एक्झॅक्टली माहित नाही, बट जून महिन्यातलीच गोष्ट आहे. ओके. सो आय वॉज रिअली, म्हणजे
म्हणजे मी हे कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं. म्हणजे एक्सपेक्ट केलं नाही, म्हणजे इट वॉज लाईक मला असं वाटलं होतं की शायद असं प्रकारे होईल बा. आणि तशाच प्रमाणे झालं. आणि जेव्हा मी असं रिअलाइज केलं, म्हणजे असं वाट झालं, तेव्हा माझ्या माझ्या म्हणजे मी स्वतःच्या बॉडीमध्ये समथिंग रिली चेंजेस पाहिले. कोणते चेंजेस? की आता आपला जॉब गेला. ओके. आता आपण नाव निठलला. ओके. आणि आता आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. येस. तर त्यावेळेस पहिला जो थॉट आला ना, तो हाच थॉट आला की आपल्याला फिल्म मेकिंगच्या क्षेत्रामध्येच करायचं आहे, बाकी दुसरीकडे नाही. सो तू कोणतेच असे दुसरे कोणते प्लॅटफॉर्म पाहू नको, Naukri.com वगैरे वगैरे असं काही पाहू नको. तू तुझ्या कामावर फोकस दे. आणि तेव्हा मला असं वाटलं यार, की साला असं वाटलं की आपण तेव्हाच निघून जाऊ. म्हणजे पहिला थॉट तर हा आला की डायरेक्ट मुंबईला निघून जाऊ. बाबा म्हणे की नाही म्हणे. मी सांगितलं वडिलांना, त्याच दिवशी सांगितलं ज्या दिवशी मीटिंग झाली. तशी मीटिंग झाली तसंच वडिलांना सांगितलं की असं आहे बाबा, मला काढून टाकलाय. ओके. आणि त्याच्यानंतर मग बाबा म्हणे की मी तुला जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत मी तुला पाठवत नाही म्हणे. तू काही कर म्हणे, मी नाही पाठवत म्हणे. आणि ऍक्च्युली त्या परिस्थितीमध्ये जाऊ पण शकत नव्हतो, कारण लॉकडाऊन सुरू होता. सगळं रेल्वे, बसेस, ट्रॅव्हल्स वगैरे सगळं सगळं बंद होतं. ओके. काही ट्रान्सपोर्टेशन काहीच सुरू नव्हतं. सो इट वॉज रिअली डिफिकल्ट टू डू दॅट. तर मला असं वाटलं की आता आपण आहो, तर इथून घरून पण तर काही ना काहीतरी शिकू शकतो ना. तर या हिशोबाने मी सुरुवात केलं. त्या मोमेंटला म्हणजे कसं की जून महिन्यामध्ये मी जे चेंजेस माझ्या बॉडीमध्ये एक्सपिरियन्स केले ना, ते खूप महत्वाचे होते. आणि त्यानंतर मी खूप धाडसीने कामावर लागलो. त्यानंतर मी विचार केला की आपला एकही दिवस वेस्ट नाही व्हायला पाहिजे, आणि प्रत्येक दिवस आपला काही ना काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यामागे लागावा बा. सो या दृष्टिकोनातून मी काम करत गेलो. आय वॉच एव्हरी एपिसोड ऑफ प्रीमियर प्रो. येस. ऍक्च्युली प्रीमियरचे जे इम्रान अली खान आहे ना, इम्रान अली, ही वॉज युट्यूबर आहे ऍक्च्युली. तो सॉफ्टवेअर वगैरे शिकवतो, ट्युटोरियल वगैरे. तर ते ट्युटोरियल वगैरे सगळे पाहिले मी. ओके. त्यानंतर मग मी ट्युटोरियल पाहिले. नंतर मग मी स्टॉक फुटेजेस काही डाउनलोड केले, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत थोडंसं खेळत बसलो. ओके. मग मला असं वाटलं की वाय शुड वी यूज स्टॉक, पण स्वतः पण तर शूट करू शकतो ना. तर मग मी याच दृष्टिकोनातून काय केलं की मी बादल आणि पिंडी सोबत एक व्हिडिओ शूट केला. ओके. ऍक्च्युली याच्या अगोदर कसं आहे की मी हाताने तो एक फुटबॉलचा व्हिडिओ शूट केला होता. ओके. तो व्हिडिओ अजूनपर्यंत बनलेला नाही, बट ते व्हिडिओ बहुतच, म्हणजे कसं की ते फुटेजेस इतके क्लिअर होते नाही. ओके. त्यावेळेस मी सगळं हाताने शूट केलं वगैरे, काही गिम्बल नव्हतं, काही नव्हतं. पण त्या मोमेंटला मला रिअलाइज झालं की मला या गोष्टीमध्ये सिरियस व्हायचं आहे. सो दॅट्स वाय मी गिम्बल घेतला. ऍक्च्युली इट वॉज अ सेकंड हँड गिम्बल. आय बाय फ्रॉम दी Amazon. ओके. तर तिथून घेतलं मी. ओके. आणि जसा मी गिम्बल घेतल्यानंतर मग माझं काम झालं सुरू. येस. इट वॉज लाईक दॅट की गिम्बल घेतला की मग आपली मुवमेंट करणं, स्टेडी कॅम घेणं, किंवा ज्याप्रमाणे शॉट घेता येईल त्याप्रमाणे शॉट घेणं, याची मी प्रॅक्टिस करत गेलो. आणि याच हळूहळू मी एक व्हिडिओ बनवला बॅडमिंटनचा. तो फुटबॉलचा व्हिडिओ, तो त्याचे फुटेजेस वगैरे ते ठेवूनच राहिले, त्याच्यावर काहीच काम नाही केलं. ओके. बट त्याच्यानंतर मी बॅडमिंटनचा व्हिडिओ बनवला, आणि बॅडमिंटनचा व्हिडिओ वॉज रिअली अमेझिंग. ओके. त्याच्यामध्ये फुटेजेस थोडेसे कमी होते, बट त्याचं सॉन्ग इतकं जास्त भडबड नव्हतं, म्हणजे इतके जास्त म्हणजे म्युझिक चॉईस आहे ना, ते थोडीशी सॉफ्ट होती. त्याच्यामध्ये जे ट्यून होता तो इतका जास्त फास्ट नव्हता. तर त्यामुळे कमी फुटेजेस असून सुद्धा पण त्याच्यामध्ये ते बनत गेलं चांगल्याने. तर तो व्हिडिओ बनवला मी.
बॅडमिंटनचा, आणि इट वॉज गुड, इट वॉज ग्रेट. ओके, मी व्हिडिओ बनवला आणि इंस्टाग्रामवर टाकला. ओके, मला आताही आठवते श्रुती डोबळेचा बर्थडे होता तेव्हा. याच्या अगोदर आम्ही नाही का प्राचीचा बर्थडेचा व्हिडिओ आहे ना, तो अगोदर बनवला होता असंच, म्हणजे सगळ्यांचे व्हिडिओ असे करून एकत्र करून जॉईन करून तिला तिच्या बर्थडेला दाखवायचं बा, असा एक सरप्राईज म्हणून ठरवलं होतं. आणि इट वॉज ग्रेट या, म्हणजे चांगला झाला तो. ओके, आणि त्यानंतर मग श्रुती डोबळेचा पण व्हिडिओ तशाच प्रमाणे हे केला. साईड बाय साईड माझं हे बॅडमिंटनचं एडिटिंग वगैरे सुरू होती. एडिटिंग तर ॲट वॉज लाईक दॅट की मी एका दिवसातच कम्प्लीट केली या, म्हणजे एक आदल्या दिवशी शूटिंग, त्याच्या नेक्स्ट दिवशी एडिटिंग कम्प्लीट. या, एडिटिंग कम्प्लीट केली आणि त्यानंतर मी इंस्टाग्रामवर टाकली आणि त्यानंतर फेसबुकवर आणि युट्यूबवर पण टाकलं. आणि नॉर्मल्स लाईक आले म्हणा, जेवढे येतात. युजली 30-34 लाईक्स आले. ओके, तेव्हा कोणी व्ह्यू वगैरे कोणी पाहत नाही. यस, म्हणजे जस्ट लाईक मी तेव्हा तर लाईकच पाहायचो. तर जस्ट लाईक 30-34 लाईक आले आणि खूप जणांनी अप्रिशिएट केलं. यस, ऍक्च्युली जे लोकेश कांबळे आहे ना, ही वॉज एक प्रकारे म्हणजे माझा रिश्तेदारच लागतो समथिंग. त्यांनी म्हणलं की युअर व्हिडिओ लुक्स लाईक रिअली प्रोफेशनल वगैरे वगैरे. मी त्यांना थँक्यू म्हणलं. मयूर डहाके त्यांनी पण मला मेसेज केला, टेक्स्ट केला की कसं बनवलंय म्हणे व्हिडिओ वगैरे. त्यांनी थोडंसं विचारपूस केली. म्हणलं प्रीमियरवर बघून म्हणे, ओ दॅट्स बहुत जबरदस्त बनवलं म्हणे. तर येस, आणि मग तो व्हिडिओ बनवला. त्यानंतर एक अजीबचा कॉन्फिडन्स क्रिएट झाला की हा, आता आपण बनवू शकतो बा वगैरे वगैरे. तर मग कसं आहे की नॉट ओनली जस्ट व्हिडिओ, जस्ट लाईक मी हे पण बघायचो युट्यूबवर की एडिट तर कसं करायचं हे तर पाहत होतो. दुसरी गोष्ट, शूट करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवा, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन कशाप्रमाणे करायची. ओके, तर या सगळ्या गोष्टी पण मी थोड्याशा पाहत गेलो. ओके, आणि हळूहळू थोडासा कॉन्फिडन्स आला आणि त्यानंतर मी श्रुती डोबळेचा एक व्हिडिओ बनवला. आता त्याच्यामध्ये मी सगळं प्लॅनिंग केलं होतं, कोणते शॉट घ्यायचे, कशाप्रमाणे करायचं वगैरे वगैरे. ओके, तो व्हिडिओ बनला, चांगला बनला, असं काही नाही. बट ऍज कम्पेअर टू बॅडमिंटन, तो बॅडमिंटनचा जो थीम होतं, म्युझिक चॉईस होती, ते खूप जबरदस्त होती ऍज कम्पेअर टू श्रुती डोबळेचा व्हिडिओ. त्याच्यामध्ये सॉन्ग चॉईस होता, तो इतकाच जबरदस्त नव्हता. बट तरी येस, मला एक एक्सपिरियन्स आला की कशाप्रमाणे शूट करा, कशाप्रमाणे वगैरे अशा गोष्टी करावं. सो येस, स्टार्टिंगला मला प्रीमियरमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम व्हायचे. ऍस्पेक्ट रेशो कसे चेंज करायचे हे माहीतच नव्हतं. ओके, म्हणजे माझा जो सिनेमॅटिक जो लुक होता 21:9, तो कसा आणायचा हेच माहित नव्हतं मला. ओके, कलर करेक्शन बद्दल तर काहीच माहित नव्हतं. येस, युजली कलरमध्ये जाऊ आणि जे डिफॉल्ट लट्स होते ना, जे ॲडोबी प्रीमियर डिफॉल्ट मध्ये देतो, तेच लट्स मी वापरायचो. ओके, कलर करेक्शन तर काही करता येत नव्हती. जस्ट लाईक मी फक्त कट करत होतो बस आणि एक्सपोर्ट करत होतो बस, बाकी काही नाही. ट्रायल एरर बहुत जास्त होते. बट आय वॉज लाईक की मी पूर्ण टाइम याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत होतो. या म्हणजे असं कोणतंच हे नाही झालं की एकदम टाइमपास वगैरे केला. इट वॉज नॉट. आणि मी कसं की म्हणजे ज्या दिवशीपासून मला असं रिअलाइज झालं की माझी जॉब नाही आहे, माझ्या जॉबवरून काढून टाकलंय, त्या दिवशीपासून माझे पिक्चर पाहणं बंद केलंय. कारण पिक्चर पाहणं बंद केले म्हणजे इन सेन्स की पिक्चरनी वाईट होते, नो, टाइम जास्त जातो बा. या, सो दॅट्स वाय आय पुट लॉट्स ऑफ टाइम इन लर्निंग थिंग्स. येस, मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो. ओके, एडिटिंग, शूट कसं करायचं, फुल टाइम फिल्म मेकर वगैरे, मोस्टली युट्यूबवरच सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. काही प्रॉब्लेम असले तर सरळ युट्यूबवर टाकायचं, हाऊ इज दिस थिंग वन गो वगैरे, म्हणजे हे असं का झालं, हे असं का झालं वगैरे वगैरे. सो युट्यूबचे जे सजेशन यायचे, इट वॉज गुड. येस, त्यांनी खूप चांगल्याने मला जिथे प्रॉब्लेम आली मी युट्यूबवर टाकायचो, व्हिडिओ पाहायचा आणि ते ट्राय करून पाहायचा आणि ऑब्व्हियसली फिक्स होऊन जात होतं.
तर मी व्हिडिओ बनवले. त्यानंतर पिंटीच्या ताईचा बेबी शॉवरचा व्हिडिओ बनवायचा होता. ते म्हणे की बनव म्हणे. तर बनवला मी. या जस्ट लाईक माझी पण थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणलं वगैरे वगैरे. या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ तो बनवला. इट वॉज गुड. येस, चांगला बनला. त्यानंतर मग माझे व्हिडिओ पाहून सोनूताई पण म्हणाली की माझा पण एक बेबी शॉवरचा व्हिडिओ बनव बा. तर तिचा पण एक बेबी शॉवरचा व्हिडिओ बनवला. दॅट इज ऑल्सो गुड. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपण एवढे सारे व्हिडिओ तर बनवून राहिलो, दॅट्स ओके, बट याचा आपल्याला काही फायदा पण झाला पाहिजे. तर त्यामुळे मी नाही का मी कॉन्टॅक्ट कसे शोधून काढले जस्ट डायल वरून प्रोडक्शन हाऊसचे, आणि त्यांना मी मेल केला की सर, आय वॉज लर्निंग इन दिस थिंग, मी अशा प्रमाणे काम केलं आहे, हे माझे युट्यूबवरचे लिंक्स आहे, प्लीज काइंडली बघावा. त्यांचे तर काही रिप्लाय वगैरे काही आले नाही. 1-2 जणांनी रिप्लाय केला. त्यांनी म्हणलं की येऊन पण जा म्हणे तुम्ही मुंबईला वगैरे, बट ते मुंबईला गेल्यानंतरची गोष्ट आहे. ओके. या मग मी ठरवलं की आपण एक स्वतःची शॉर्ट फिल्म बनवू. कारण ऍज अ डिरेक्टर आपल्याला कसं की जोपर्यंत आपण फिल्म बनवत नाही ना तोपर्यंत आपल्याला रिअलाइज नाही होईल एका फिल्म मध्ये असणारे जेवढे ऍस्पेक्ट्स आहे ना, म्हणजे मेकअप आहे, लाईट्स आहे, कॅमेरा आहे, सो मच थिंग, याची जे इन्फॉर्मेशन आहे ना, जोपर्यंत तुम्ही फिल्म बनवत नाही, शॉर्ट फिल्म जरी बनवत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिअलाइज होणार नाही. सो शॉर्ट फिल्म इज रिअली नेसेसरी. सो त्या दृष्टिकोनातून मी शॉर्ट फिल्मच्या याच्यात लागलो. छोटीशी स्टोरी डोक्यात आली. ओके. म्हणजे असं की एक फ्रस्ट्रेटेड मुलगा आहे जो पढाई करून राहिलाय, पण त्याची पढाई नाही होऊन राह. तर त्याचं ब्रेकअप होते रिसेंटली, आणि देन मग त्याचे मित्र त्याला सांगतात की तुला कशाप्रमाणे पढाई करायची आहे वगैरे वगैरे, आणि तुझ्यासमोर किती मोठं कॉम्पिटिशन आहे. ते या दृष्टिकोनातून अशी एक शॉर्ट फिल्म वगैरे मी बनवणार होतो. आणि ऍक्च्युली मी बनवली पण. यस, म्हणजे डे 1, डे 2, डे 3 पर्यंत बनवली. बट कसं आहे की त्याच्यानंतर मग खूप सारे आयडियाज डोक्यामध्ये आले, आणि त्याची जे स्टोरीचा जो प्लॉट आहे ना तो फिक्स नव्हून राहिला होता. त्यामुळे मग म्हणजे खूप सारा टाइम वेस्ट झाला होता त्याच्यामध्ये. दॅट्स द ओनली थिंग. तर मी त्याला साईडला ठेवलं, आणि मग 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 मला नाही का टाइम लॅप्सची कल्पना आली. तर मग मी टाइम लॅप्सचे व्हिडिओ बनवला. ओके. तो पण ठीकठाक, म्हणजे असं काही नाही, 30-40 लाईक्स यायचे, दॅट्स इट, जास्त काही यायचे नाही. ओके. आणि मग ती नंतर मग मी एक हायपर लॅपचा व्हिडिओ बनवला. आता हायपर लॅपचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी एफर्ट दिले म्हणा. या म्हणजे आतापर्यंत जेवढे मी व्हिडिओसाठी एफर्ट दिले नसन, बट या हायपर लॅपच्या व्हिडिओसाठी बहुत एफर्ट दिले. कारण हायपर लॅप शूट करणे इट वॉज बिंग काइंड ऑफ लाईक अ बोथ हेक्टिक होतं. येस. कारण कसं आहे की हायपर लॅप्स मध्ये तुमचा सब्जेक्ट फुल फोकस मध्ये पाहिजे, सेंटर मध्ये पाहिजे, आणि खूप सारे ट्रायल अँड एरर होते. सो मच थिंग्स. सो इट जस्ट लाईक, आणि कसं आहे की काही काही आता मला हायपर लॅप्स नाही का मॉन्युमेंट्सचे करायचे होते, बट रश आवर मध्ये आपण ते करू शकत नाही. तर मला मॉर्निंग मध्ये यावं लागलं होतं, कधी कधी 6:30 वाजता वगैरे वगैरे. तर मी सकाळी 5:30 वाजता उठून पण जात होतो शूटला. ओके. खूप साऱ्या ठिकाणी मला शूट करताना खूप जणांनी थांबवलं, म्हणे की तुम्ही ते शूट करू शकत नाही म्हणे वगैरे वगैरे, सो मच थिंग्स. येस. बट तरी मी माझा एफर्ट देत गेलो प्रत्येकाच्या मध्ये, जिथे मला शूट करता येईल तेवढं. आणि तो हायपरलॅपचा व्हिडिओ बनवला. ओके. आणि तो व्हिडिओ मी टाकला युट्यूबवर, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर. जसा मी तो व्हिडिओ टाकला, त्याचे लाईक्स भडाभड वाढले. या, आणि व्ह्यूज तर अरे बापरे. तो व्हिडिओ आहे ना, हायपरलॅपचा व्हिडिओ, आतापर्यंत, आता राईट नाऊ त्याच्यावर काहीतरी 387 लाईक्स आहे, आणि 6873 व्ह्यूज आहे. ओके. म्हणजे एवढं सर्व जणांनी बघितला, आणि खूप जणांनी त्यांच्या स्टेटसवर पण ठेवलं माझा व्हिडिओ. सो आय वॉज लाईक बाप रे. येस. त्या मोमेंटला रिअलाइज झालं की या म्हणजे मेरे में कुछ बात है. येस. आय डोंट वांट वेस्ट. येस. इवन वडिलांनी पण तारीफ केली. वडिलांना पण वाटलं की हा इस बंदे में है कुछ है. सो इट जस्ट लाईक
आणि मला पण स्वतःला कॉन्फिडन्स वाढला की यस. आणि त्याच व्हिडिओद्वारे जो श्रेयस लोकरे आहे ना, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, म्हणे की मला एक व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणे करशील का म्हणे मदत. ठीक आहे, वाय नॉट. तर मग आज त्याचसोबत व्हिडिओ बनवून राहिलाय. सो एक लिरिकल व्हिडिओ आहे. ओके. तर आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे व्हिडिओ बनवून राहिलोय. ऑब्विसली म्हणजे त्याच्या चॅनलसाठी आहे, माझ्यासाठी म्हणजे माझ्या ह्याच्यावर नाही, बट तो क्रेडिट मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये क्रेडिट देण्याचा वगैरे. इट जस्ट लाईक मी या व्हिडिओमध्ये मेहनत जास्त काम करून राहिलोय बिकॉज ऑफ दॅट की मला नाही का माझं काम दाखवायचं. ऑब्विसली खूप जण असं म्हणून राहिले की तू फ्री मध्ये का करत आहे बा, तू जस्ट लाईक त्याला पैसे माग वगैरे. बट आय डोंट वॉन्ट. या म्हणजे कसं आहे की पैशामुळे शायद माझी अपॉर्च्युनिटी चालली जाईल यार. आणि राईट नो माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी इम्पॉर्टंट आहे ऍज कम्पेअर टू मनी. या आणि असं काही हे नाही की मी एवढे चार्ज करेन तेवढे चार्ज करेन वगैरे. ऑब्विसली म्हणजे एक समटाइम्स मला पैसे इम्पॉर्टंट आहेच, बट नॉट राईट नाऊ यार. म्हणजे जस्ट लाईक आय एम द बिगिनिंग थिंग्स. म्हणजे या साऱ्या गोष्टी मी शिकून राहिलोय, ट्रायल अँड एरर आहे. तर व्हाय शुड आय चार्ज? आय एम नॉट रिअली प्रोफेशनल ऍट ऑल. येस. आणि माझ्यापाशी तसे काही गिअर्स पण नाही. नॉट ओनली गिअर्स, म्हणजे गिअर्स वरून असं रिअलाइज होत नाही की तुम्ही प्रोफेशनल आहे का नाही, बट आय एम नॉट काइंड ऑफ लाईक थिंक. या ते जस्ट लाईक मला नाही का फुल पोटेन्शियल द्यायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता या श्रेयस व्हिडिओसाठी त्यांनी अजून कॉन्टॅक्ट नाही केला. त्यांनी पहिलाच कॉल केला. ओके. त्याच्यानंतर मग बाकीचे कॉल मीच केले, सगळे कॉल मीच केले. बिकॉज ऑफ दॅट त्याला तेवढी गरज असेल का नसेल आय डोंट नो, बट मला गरज आहे. या ऑब्विसली त्याच्या चॅनलवर अपलोड होईल म्हणा, बट कसं आहे की तो क्रेडिट देईन. आणि कसं आहे की मी तो व्हिडिओ म्हणजे त्याच्या चॅनलवर पोस्ट केलेला जो व्हिडिओ आहे तो मी ऍज अ पोर्टफोलिओ म्हणून पण वापरेन की हा मी म्युझिक व्हिडिओ पण बनवला आहे. सो येस. आणि हा व्हिडिओ समजा चांगला बनला आणि समजा खूप जणांचे व्ह्यूज वगैरे जर आले ना, तर ऑब्विसली खूप जण म्हणतील पण की कोणी बनवला व्हिडिओ इतका जबरदस्त. कारण मी लिरिक्सवर पण खूप जास्त फोकस देऊन राहिलोय, ग्रेडिंगवर पण खूप जास्त इम्पॉर्टन्स देत आहे, कलर करेक्शन वगैरे पण याच्यावर पण खूप जास्त हे देत आहे. सो मला असं वाटते की येस डेफिनेटली. तर मग आता काय प्लॅन आहे, म्हणजे समोर काय प्लॅन आहे आता? समोर म्हणजे इन द सेन्स की मुंबईला जायचं हे तर कन्फर्म आहे, केव्हा जायचं हे कन्फर्म नाही. व्हिडिओ तर मला हे बनवून राहिलोय. ओके. श्रेयसचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये अजून एक कल्पना आहे न्यू नॉर्मलची, एक शॉर्ट फिल्म. ओके. छोटीशी आहे. येस. जर ऍटलिस्ट वर्धेतले असेच थोडीशी म्हणजे या कोरोनाबद्दल, कोरोना महामारीबद्दल तुमचं काय आहे, तुम्ही कशाप्रमाणे प्रोटेक्ट करता स्वतःला, आणि तुम्ही जर स्वतःहून तुम्हाला लोकांना काही संदेश द्यायचा असेल तुम्ही कोणता संदेश द्या. तर असा एक छोटासा एक व्हिडिओ मला बनवायचा आहे. ओके. त्याच्यामध्ये एक नॉर्मल लोक राहतील, त्यांचे मी इंटरव्ह्यूज घेईल. आता इंटरव्ह्यू म्हणजे इन द सेन्स की त्यांना मी काही बोलवणार नाही. जस्ट लाईक असे लोक जे प्रॅक्टिकली मध्ये काम करतात, जस्ट लाईक इन्स्पेक्टर आहे किंवा डॉक्टर आहे किंवा ट्रॅफिक हवालदार आहे किंवा बस ड्रायव्हर आहे किंवा एक भाजीवाला आहे किंवा एक काम करनेवाला एक कारीगर आहे वगैरे, सो मच थिंग. तर या साऱ्या लोकांचे मी इंटरव्ह्यूज घेऊ. इंटरव्ह्यूज नाही, एक प्रकारे हो असंच म्हणता येईल, व्हिडिओज. आणि ते असं हे करून एक प्रकारे इन्स्पिरेशनल व्हिडिओ म्हणून अपलोड करू बा. तर हा माझा आहे समोर टार्गेट. आणि जसा मी हा व्हिडिओ बनवला की आम ओके विथ दॅट, आणि नेक्स्ट थिंग इज दॅट की मग मला मुंबईला निघायचं आहे. ओके. तर म्हणजे त्या मोमेंटमध्ये मी एकदम हे होऊन जाईल की चलो अब तो है मेरे पास. ओके. मग मुंबईला गेल्यानंतर मग असंही नाही का मुंबईला गेल्यावर मी खाली आता आहे तर त्यामुळे मग मी काहीच करू शकत नाही. जस्ट लाईक मुंबईला गेल्यानंतरही आपण तिथे पहिले हायपर लॅब्स किंवा टाइम लॅब्स वगैरे समजा आपण तो प्रयत्न करूच की काम भेटण्याचा. आणि मला डेफिनेटली वाटते यार की मी इथे गेल्यावर काम भेटन. हा थोडसा पेमेंट थोडसा कमी भेटन वगैरे वगैरे, आय डोंट नो, बट ऍटलिस्ट माझी एंट्री होईल. हा ऍटलिस्ट माझी एंट्री तर होईल, अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. या सो दॅट्स व्हाय आय एम डुईंग इट. सो मी असं म्हणतो की हे 2020
लोकांसाठी शायद असेल, म्हणजे खूप वाईट वर्ष असेल, लोकांचे जॉब्स गेले वगैरे वगैरे, माझाही जॉब गेला. बट माझ्यासाठी ही शायद अपॉर्च्युनिटी ठरली आहे. या म्हणजे कसं आहे की मी कधीच अशा प्रकारचे स्टेप्स कधीच घेणार नव्हतो अनलेस जर माझी जॉब गेली. येस, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मला असा टाइम कधी भेटलाच नव्हता, म्हणजे एवढा फ्री टाइम का ज्याच्यामध्ये मी घरी राहून पण या सगळ्या गोष्टी करू शकतो बा वगैरे वगैरे. मला ऑलवेज वाटलं होतं की आपण बाहेर राहूनच या साऱ्या गोष्टी शिकू शकतो, घरात वगैरे जस्ट लाईक आपण फक्त जस्ट टाइमपास करू बा. बट कसं आहे, हा म्हणजे काही काही लोक असतात म्हणा जे घरी राहून टाइमपास करतात, बट मी याचा तसा वापर नाही केला. या आय वॉज लाईक each and every hour I should invest on my time to make it tomorrow better. सो या दृष्टिकोनातूनच मी काम करत गेलो आणि राईट नाव या पोझिशनवर आहे. आताही असं मी म्हणत नाही की माझी पोझिशन खूप चांगली आहे वगैरे वगैरे, बट एक होप आहे, एक कॉन्फिडंट आहे की हा मैं कुछ कर सकता है. ओके, आणि दॅट इज मोस्ट एसेन्शियल थिंग. कारण जोपर्यंत तुम्हाला असं रिअलाइज होत नाही ना की तुम्ही काय करू शकता, तोपर्यंत तुम्ही यार झिरो आहे. आणि अनलेस जर मी हे व्हिडिओ बनवत आहे तर माझं पोर्टफोलिओ आहे, कोणी विचारन तर सांगू शकतो का मी या सर्व गोष्टी केल्या आहे बा. ओके, इवन माझी साईट पण बनली आहे मी. सो मच थिंग इज दॅट. या सो गलत काही आहे नाही. ओके, या साऱ्या गोष्टी होतात वगैरे, जे झालं त्याला आपण चेंज करू शकत नाही, बट समोर येणाऱ्या गोष्टीला आपण चेंज करू शकतो. अँड दॅट इज ऑल माय थिंक इज. बोलून बोलून थकलोय आणि ऍक्च्युअली पण थकलोय. आय नीड अ स्लीप. सो this is the end. This is the my artifact episode number 2040. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.